मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेसंदर्भात मागील काही दिवसांपासून सर्वच काही शांत झालंय। योजनेबाबत कोणीही बोलायला तयार नाही। जेव्हा मंत्र्यांना याबाबत विचारलं जाते तेव्हा फक्त एकच गोष्ट बोलली जाते, ते म्हणजे लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देत आहोत, लाडक्या बहिणींवर अन्याय होऊ देणार नाही, लाडकी बहीण योजनेची केवायसी परत चालू करण्याबाबत विचार चालू आहे। अहो पण ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्या 1,65,00,000 लाडक्या बहिणींना तरी वेळेवर पैसे द्या, अशी आता आर्त मागणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणी करायला लागल्यात। कारण जुलै महिन्याचा हप्ता आता ऑगस्ट महिना संपायला आला तरी देखील जमा झाला नाही। मागील 4-5 महिन्यांपूर्वी जेव्हा नवीन लेखशीर्षाखाली लाडकी बहीण योजना राबवली गेली तेव्हा लाडक्या बहिणींना 15 तारखेपर्यंत वितरण मिळायला सुरुवात झाली होती आणि त्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी सुटकेचा श्वास सोडला होता की आता आम्हाला 15 तारखेला पैसे जमा होत आहेत। या योजनेसंदर्भात पहिल्यापासून राज्यातील विविध महिलांची एकमेव मागणी जी होती त्या मागणीनुसार हप्ता वितरणाबाबतची तारीख फिक्स करा, जेणेकरून आम्हाला योजनेचे पैसे या दिवशी येतील अशी आम्हाला खात्री राहील। परंतु त्या 15 तारखेची आता जवळपास 20 तारीख होऊन गेली, 21 तारीख आज आहे आणि अजूनही 21 तारीख होऊन गेली, 22 तारीख आज आहे आणि अजूनही लाडकी बहीण योजनेसंदर्भातील हप्ता वितरणाबाबतची प्रक्रिया सुरू झाली नाही। आणि या प्रक्रियेसाठी आजचा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे आणि आजच्या दिवसात तरी लाडक्या बहिणींना शेवटच्या टप्प्यामध्ये तरी आता वितरण करणे गरजेचे असणार आहे। लक्षात घ्या, बँकांचं कसं असतं की बँका 3 टप्प्यांमध्ये हे डीबीटी वितरण प्रणाली राबवतात, सकाळचा एक टप्पा, दुपारचा टप्पा आणि संध्याकाळचा टप्पा। आणि लाडकी बहीण योजनेमध्ये आपण पाहिलंय की सातत्याने संध्याकाळच्या टप्प्यामध्ये नक्कीच पैशांचे वितरण करतात, कारण 3च्या नंतर वितरणाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे 5 वाजल्याच्या आसपास लाडक्या बहिणींच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्याचे मेसेज यायला सुरुवात होती। आणि मग आता काही काळात तरी लाडक्या बहिणींना मेसेज येणार का, लाडकी बहीण योजनेचा हप्ता आज तरी जमा होणार का? कारण उद्या परत रविवार आहे। आज जर वितरण प्रणाली सुरू केली तर उद्या पैसे जमा होऊ शकतात, परंतु उद्या वितरणाची प्रणाली सुरू होऊ शकत नाही। आणि म्हणूनच या योजनेसंदर्भातील महत्त्वाचे जे काही अपडेट आहेत, आता 3,000 रुपये जमा होणार का? कारण आपण पाहिलं होतं की 1,500 रुपये जो GR आला होता तो GR आता वेबसाईटवरून काढून टाकण्यात आला आहे, तो GR डिलीट केला आहे। म्हणजेच की ते जे वितरणाचे पैसे होते ते त्या ठिकाणी दिले नाहीत। मग आता 2 महिन्यांचं एकत्रित वितरण केलं जाईल का, त्या संदर्भातील काही अपडेट आहे का? चला सर्व सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया, परंतु त्याआधी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज जर वितरण झाले नाही तर लाडक्या बहिणींची सरळ मागणी आहे की एकत्रित आम्हाला 3,000 रुपये द्या। कारण आता आपण पाहिलं की 28 तारखेला रक्षाबंधन आहे, 22 तारखेला वितरण झालं नाही तर 23 तारखेला देखील वितरण होणार नाही आणि मग आली 24 तारीख, 24, 25, 26 आणि 27 4 दिवस राहत आहेत। मग या 4 दिवसांमध्ये लाडक्या बहिणींना आता 2ही महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपयांचे वितरण करा। जे आपण पाहिलं होतं की जेव्हा मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे पैसे आले होते तेव्हा 1,500 रुपये मार्च महिन्याचे लाडक्या बहिणींना आज आले आणि लगेच परत 1,500 रुपये एप्रिल महिन्याचे देखील असे 3,000 रुपये जमा झाले होते। त्याच पद्धतीने आता रक्षाबंधनचे औचित्य साधून लाडक्या बहिणींना 3,000 रुपये एकत्रित द्यावे। यामध्ये कोणताही ऍडव्हान्स हप्त्याची मागणी आहे का? तर अजिबात नाही। आता तुम्ही म्हणाल की 3,000 रुपये जमा होऊ शकतात का? तर याची शक्यता नक्कीच आता निर्माण झाली आहे, कारण लक्षात घ्या की हप्ता वितरण जे 15 तारखेचं होतं ते 15 तारखेचं वितरण पुढे गेल्यामुळे त्या ठिकाणी सरकार 2ही हप्त्याचे वितरण एकत्रित करू शकतं। कारण आता काय आहे की जुलै महिन्याचा हप्ता तर द्यायचा आहेच आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जे 10 तारखेपर्यंत द्यायचे होते ते आता फक्त सरकारला त्या ठिकाणी 27-28 तारखेला द्यायचे आहेत, एवढाच काही तो विषय आहे आणि त्यामुळे सरकार ही बाब करू शकतं। आपण पाहिलं होतं की रक्षाबंधनच्या निमित्त साधून सरकार हे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित लाडक्या बहिणींना देऊ शकतं, परंतु मागील काही हप्त्यांपासून किंवा लाडकी बहीण योजनेकडे सरकारचे पूर्ण दुर्लक्ष झाले असा सर्व महिलांचा 100% आरोप आहे आणि यामध्ये काही चुकीचं असं वाटत नाही। कारण लक्षात घ्या, विषय काय होतोय की या योजनेअंतर्गत जवळपास सरकारने सांगितलं की 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्यात। किती अपात्र झाल्या? 92 लाख। मग या 92 लाख लाडक्या बहिणी अपात्र होऊन जर लाडकी बहीण योजनेमध्ये सध्या फक्त 1,65,00,000 महिला पात्र आहेत तर तुमचे जे वितरणाचा निधी होता तो जवळपास निम्म्याच्या आसपास, म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जर 100% पैसे लागायचे आता फक्त 60% पैसे लागत आहेत। मग तरी देखील तुमच्या निधीची तरतूद का होत नाही आणि प्रत्येक वेळी लाडक्या बहिणींनाच हप्ता वितरणासाठी वाट का पाहावी लागत आहे? जर योजना सुरळीतपणे तुम्ही राबवताय, जर योजनेमध्ये तुम्ही निधी वाढवायचं म्हणताय तर या लाडक्या बहिणींवर अन्याय करू नका। या योजनेच्या हप्त्याचे जे 15 तारीख फिक्स केली होती त्या 15 तारखेच्या आधी प्रत्येक महिन्याचं लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण करणे सरकारने आवश्यक असणार आहे, अन्यथा या योजनेमध्ये कोणत्याही प्रकारचे नियोजन करता येत नाही। या योजनेमध्ये नियमितता राहत नाही आणि ही नियमितता नसल्यामुळे अनेक महिला म्हणतायत की आम्हाला या योजनेच्या पैशाचा पाहिजे असा फायदा घेता येत नाही आणि यामध्ये काही चुकीचं आहे असंही नाही। कारण जर
उद्या किंवा समजा आपल्याला माहिती आहे की या तारखेला आपल्याकडे काही पैसे यायच्यात, तर आपण त्याचं काहीतरी नियोजन करतो. अनेक लाडक्या बहिणी सांगतात की आम्ही आमच्या मुलांची फी भरतो, आम्ही आमच्या घरचा किराणा भरतो, आम्ही इतर आमच्या आरोग्य संदर्भातील काही गोष्टींनाही वापरतो, आणि म्हणून हे योजनेचे पैसे वेळेवर मिळणे खूप जास्त आवश्यक आहे अशी मागणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची आहे. त्यासोबतच सरकारचा विषय काय आहे की GR येऊनही डिलीट झाला. मग GR जर येऊन डिलीट केला तर मग GR यायचाच नव्हता ना. 12 तारखेला GR आला. GR आल्यानंतर लाडक्या बहिणींना वाटलं की 15 तारखेच्या आसपास आमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, कारण GR आल्यानंतर वितरण करावंच लागतं. मग तो GR सरकारने 17-18 तारखेला डिलीट करून टाकला. मग GR डिलीट का केला? डिलीट करायचा होता तर मग तुम्ही आधीच GR नव्हता ना टाकायचा. अशा संदर्भातील विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींचे उपस्थित आहेत. त्यासोबतच KYC केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत. ज्या पात्र आहेत तरी देखील त्यांचे पैसे बंद केले आहेत. याबाबत सरकारने पुनर्तपासणी किंवा फेरपडताळणी करणे देखील गरजेचं असणार आहे. अन्यथा योजनेमध्ये अनेक अशा महिला आहेत की ज्या म्हणतात की आमच्या योजनेचे पैसे चुकून सरकारने बंद केलेत आणि आम्हाला आता सरकारने पात्र करण्यासाठी काही ना काही पर्याय उपलब्ध करून द्यावा. आता या संदर्भात हप्ता वितरण सुरू झाल्या किंवा कोणतीही अपडेट आलेला तुम्हाला सर्वात आधी आपल्या पेजवर आणि चॅनलवर याची योग्य माहिती मिळते. म्हणून आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करून पुढील सर्व अपडेटसाठी तुमच्याबाबत ज्या काही तुमच्या शंका आहेत त्या कमेंटमध्ये विचारायला विसरू नका.